घरातील संकटे दूर करण्याचे तसेच पतीचे दुसऱ्या महिलेसोबत संबंध असल्याची खोटी भीती दाखवून लक्ष्मी यंत्र व धार्मिक विधीच्या नावाखाली एका विवाहितेची तब्बल 5,12,000 रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला होता. या प्रकरणाचा गंगापूर पोलिसांनी तांत्रिक कौशल्याच्या आधारे तपास करून 3 आरोपींना अटक केली. आरोपींकडून 2,77,000 रुपये रोख आणि 23 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने असा एकूण 5,12,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय. पोलिसांच्या माहितीनुसार आरोपींनी घरातील संकटे दूर करण्याचं आमिष दाखवून तसेच विवाहितेच्या पतीचा दुसऱ्या महिलेसोबत संबंध असल्याचं सांगून तिच्या मनात भीती निर्माण केली. त्यानंतर लक्ष्मी यंत्र तसेच विविध धार्मिक विधी करण्याच्या नावाखाली तिच्याकडून पैसे व दागिने घेत फसवणूक केली. या गुन्ह्याचा तपास ग्रामीण पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत स्वामी, गंगापूर उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश पालवे आणि गंगापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सलीम चौस यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विठ्ठल झांजुर्णे यांनी केला आहे. गंगापूर पोलिसांच्या तपास पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक विठ्ठल झांजुर्णे, पोलीस नाईक गणेश जाधव आणि पोलीस अंमलदार अजित सिंग नागलोत यांनी अथक परिश्रम घेत तांत्रिक कौशल्याच्या आधारे कर्नाटक राज्य तसेच जालना व संभाजीनगर जिल्ह्यात तपास केला. तपासादरम्यान 3 आरोपींना अटक करण्यात आली. आरोपीकडून 2,77,000 रुपये रोख रक्कम तसेच 23 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने असा एकूण 5,12,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. या प्रकरणात पोलिसांनी 100% मुद्देमालाची रिकव्हरी केली असून न्यायालयाच्या आदेशानुसार हस्तगत केलेला मुद्देमाल फिर्यादी महिलेस परत करण्यात आला. गंगापूर पोलीस निरीक्षक सलीम चौस व त्यांच्या टीमच्या या उल्लेखनीय कामगिरीचे नागरिकांकडून कौतुक होत आहे.